तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगणी बुद्रुक येथील दिगंबर कोरडे यांचा मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याची तक्रार मयताची पत्नी वैशाली दिगंबर कोरडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे। मयत दिगंबर कोरडे यांना दारूचे व्यसन होते। दरम्यान 27 नोव्हेंबर रोजी त्यांनी दारू पिऊन गावात बडबड करून शिवीगाळ केली। या शिवीगाळाचा राग घेऊन आरोपी श्रीराम सोळंके, योगेश सोळंके, नागेश सोळंके सर्व राहणार हिंगणी बुद्रुक यांनी मृतकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामध्ये त्यांच्या गुप्त अंगावर, पोटात, पायावर जबर मार लागल्याने मृतक हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते। दरम्यान जखमी अवस्थेत दिगंबर कोरडे यांना त्यांच्या पत्नी वैशाली कोरडे यांनी गावातील लोकांच्या मदतीने तेल्हारा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी फरादी यांचे पतीला तपासून ते मृत झाल्याचं सांगितले। या घटनेवरून मयताच्या पत्नी वैशाली कोरडे यांनी हिवरखेड पोलिसात लेखी तक्रार दाखल केली असून आरोपी श्रीराम सोळंके, योगेश सोळंके, नागेश सोळंके यांच्या विरुद्ध अपराध नंबर 423/2024 कलम 103.135 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास हिवरखेड पोलीस करीत आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।